आयुर्वेदामध्ये आहाराचा सर्वांगीण विचार केलेला आहे. योग्य आणि संतुलित आहारामुळे मन आणि शरीराचं पोषण होतं. याच उलट जर योग्य आहार घेतला नाही तर रोगही निर्माण होतात. आपल्यापैकी काही जणांना तूप साखर, गुळतूप, मोरंबा, साखरंबा, पक्वान्न असे गोड पदार्थ आवडतात. तर काही जणांना पाणीपुरी, भेळ, सामोसे असे मस्त चमचमीत तिखट पदार्थ आवडतात. काही जणांना कारल्याची भाजीसुद्धा आवडते. अशा या वेगवेगळ्या चवी. नमस्कार, मी डॉक्टर अस्मिता. आज आपण आयुर्वेदानुसार षड्रस म्हणजे काय ते बघणार आहोत. आयुर्वेदामध्ये षड्रस म्हणजे 6 रस म्हणजे 6 चवींची संकल्पना सांगितलेली आहे. आपल्याला ज्या चवी कळतात त्या चवींचं 6 गटामध्ये विभागणी केलेली आहे. यामध्ये मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय असे 6 रस आहेत आणि ह्याला आयुर्वेदामध्ये षड्रस संकल्पना म्हटलेलं आहे. रसनार्थो रसः म्हणजे तोंडामध्ये अन्न घेतल्यानंतर तोंडामध्ये ज्या चवीची जाणीव होते त्या चवीला रस असं म्हटलं जातं. सामान्यतः जिभेला पुढच्या बाजूला गोड, कडेला आंबट, जिभेच्या थोडंसं मध्यभागी कटू किंवा तिखट, तीक्ष्ण, त्याच्या थोडंसं मागे लवण किंवा खारट, ताळूच्या बाजूनी कषाय किंवा तुरट आणि अगदी घशाकडच्या बाजूला तिक्त किंवा कडूचव कळते. यामुळे तुम्हाला सुद्धा बरेचदा जाणवत असेल की एखादा पदार्थ एकदम नंतर आपल्याला घशात गेल्यानंतर गिळताना कडवट लागतो. आपली सर्व सृष्टी पंचमहाभूतात्मक आहे. सर्व सजीव पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. आपलं शरीरसुद्धा पंचमहाभूतात्मक आहे. पंचमहाभूतांच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्समुळे चवी किंवा रस निर्माण होतात. 2 महाभूतांच्या संयोगामुळे हे मधुर, आम्ल, लवण इत्यादी रस बनतात. जर एखाद्या रसाचं अतिसेवन किंवा कमी मात्रेत सेवन झालं तर पंचमहाभूतांचं संतुलन बिघडतं आणि मग वात, पित्त, कफ दोषांमधील साम्यावस्था बिघडून आजार होतात. यासाठी पंचमहाभूत आणि रस यांचा विचार आयुर्वेदामध्ये निदान चिकित्सा करताना करतात. आपण ऋतुचर्येमध्ये वेगवेगळ्या ऋतूंमध्ये कोणते रस खायला पाहिजेत आणि कोणते रस कमी प्रमाणात घेतले पाहिजेत हे बघितलंच आहे. या रसांचं सविस्तर वर्णन आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कोणता रस कशा दृष्टीने फायदेशीर आहे, कोणत्या रसाचं अतिप्रमाणात सेवन केल्यावर काय होतं हे सगळं आपण सविस्तर बघणार आहोत. आयुर्वेदामध्ये नेहमी सांगितलं गेलं आहे की आपला आहार हा षडरसात्मक असला पाहिजे. म्हणजेच आपल्या आहारामध्ये 6 रसांचा समावेश असला पाहिजे. असं जरी असलं तरी या प्रत्येक रसाचं प्रमाण कसं असावं ह्याचं सुद्धा वर्णन आयुर्वेदात सांगितलेलं आहे. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय ह्या सगळ्या रसांचं सेवन करत असताना त्यांचं प्रमाण हे पण लक्षात घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण सणावाराला जेव्हा नैवेद्य करतो तेव्हा आपण ताट कशा पद्धतीने वाढतो? आपण पोळी किंवा भाताचे प्रकार हे मध्यभागी वाढतो. कोशिंबीर, चटणी, लिंबू हे सगळं डाव्या बाजूला असतं आणि भाजी, आमटी असे जे प्रकार असतात ते उजव्या बाजूला असतात. हे वाढण्यामागची संकल्पना हे षड्रस कशा पद्धतीने पोटात गेले पाहिजे आणि कुठल्या प्रमाणात गेले पाहिजे यानुसारच आहे. आपलं जेव्हा पचन सुरू होतं तेव्हा सगळ्यात आधी कफाचं कार्य सुरू होतं आणि कफ निर्माण होतो. या कफाची क्वालिटी आणि क्वांटिटी चांगली तयार व्हावी यासाठी मधुर, आम्ल, लवण या रसांची गरज असते. यासाठी सगळ्यात जेवणाची सुरुवात करताना मधुर रसात्मक पदार्थांनी करायला हवी. यानंतर पित्तदोषाचं कार्य सुरू होतं आणि पित्त निर्मिती होते. त्यासाठी आम्ल, लवण, कटू हे रस गरजेचे असतात. आता यामध्ये आयुर्वेदात कटू याचा अर्थ तिखट असा आहे. म्हणजेच पित्ताचं कार्य जेव्हा सुरू होतं तेव्हा आंबट, खारट आणि तिखट रसाची गरज असते आणि त्यानंतर पचनाच्या पुढच्या टप्प्यात वातदोषाचं काम सुरू होतं आणि वातदोष निर्माण होतो. यासाठी
तिक्त, कटू, कषाय या रसांची गरज असते. आता इथे तिक्त ह्याचा अर्थ कडू असा आहे. म्हणजे कडू, तिखट आणि तुरट या रसांची पचनाच्या शेवटच्या टप्प्यात गरज असते. आपल्या शरीरामध्ये आपण निरोगी राहावं, आपल्याला आरोग्य मिळावं यासाठी पचन व्यवस्थित होणं, डायजेशन चांगलं असणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि वातपित्त कफदोषाचं पचनातलं कार्य जर व्यवस्थित व्हायचं असेल तर आत्ता सांगितलं त्या क्रमाने आपल्या आहारामध्ये रस असणं, म्हणजेच अशा प्रकारचे पदार्थ आपल्या आहारात असणं आणि त्या क्रमाने ते खाणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या प्रत्येक रसांबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यामुळे ते नक्की बघा. मनोधारा चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.